चाकण औद्योगिक परिसरामध्ये खड्डेमय रस्त्यांमुळे कुठेतरी उद्योग क्षेत्राला मोठ्या अडचणीला सामना करावा लागत आहे आणि याच खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे कुठेतरी उद्योग क्षेत्रातील 20 कंपन्या आता चाकण औद्योगिक परिसरातून स्थलांतरित होण्याचा निर्णय येथील उद्योजकांनी घेतला आणि याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आमदार आदित्य ठाकरे हे खरं तर उद्योजकांशी भेट घेणार आहे, इथल्या समस्या जाणून घेणार आहे आणि ते आज काय पत्रकारांशी संवाद साधणं हे पाहणार आहे. आपण सध्या मी ज्या भागात आहे तो चाकणचा परिसर आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर हुंडाई सारख्या नामांकित कंपन्या आहेत. त्या कंपन्यांच्या कामगारांना ज्या खड्ड्यातून प्रवास करावा लागतो ते आपण पाहतोय की पावसांमुळे सततच्या कोसळणाऱ्या पावसांमुळे रस्त्यांची अवस्था खड्डेमय झालेली आहे. रस्त्यात खड्ड्या की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. येथील स्थानिक नागरिक असेल किंवा विद्यार्थी असतील, शेतकरी असेल किंवा इथला कामगार असेल, यांना खरं तर या समस्यांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे आणि हीच जर परिस्थिती अशी राहिली तर उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसणारा. 1990 साली स्थापन झालेली चाकण औद्योगिक वसाहत ही खरं तर पायाभूत सुविधांपासून वंचित राहते की काय असा प्रश्न तयार झालेला आहे. अशामुळे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आणि MIDC अधिकाऱ्यांच्या वतीनं खरं तर काय दखल घेतली जाते हे पाहणं गरजेचं असलं तरी येत्या काळामध्ये उद्योग क्षेत्रातील खऱ्या अर्थानं या कर वाचवण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन या ठिकाणी काय प्रयत्न करते आणि या उद्योजकांना खरं तर पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी काय प्रयत्न करते हे पाहणं गरजेचं आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, चाकण, पुणे.